पर्यावरण समतोलासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज असून ग्रीन वळिवडेनं सुरू केलेली वृक्षारोपणाची चळवळ प्रत्येक गावात रुजली पाहिजे असं मत कणेरी मठाचे अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केलं। वळिवडे इथं जागतिक योग दिनानिमित्त आयोजित महावृक्षारोपण प्रसंगी ते बोलत होते। करवीर तालुक्यातील वळिवडे इथं सर्वपक्षीय संघटनांनी मिळून ग्रीन वळिवडे नावाची वृक्षप्रेमी संघटना स्थापन केली आहे। या संघटनेच्या माध्यमातून आठवड्यातून एक दिवस वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनासाठी कार्यकर्ते काम करतात। आजपर्यंत हजारो वृक्षांचं रोपण करून त्याचं संवर्धन केलंय। जागतिक योग दिनाचं औचित्य साधून ग्रीन वळिवडे ग्रामपंचायत आणि परिसरातील संघटनांनी मिळून महावृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। कणेरीचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर महाराजांच्या हस्ते वृक्षारोपणाला सुरुवात झाली। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे। भविष्यातील पिढ्यांसाठी जर काही करायचं असेल तर वृक्षारोपण आणि संवर्धन करा। ग्रीन वळिवडेनं सुरू केलेली वृक्ष संवर्धनाची चळवळ प्रत्येक गावागावामध्ये रुजली पाहिजे अशी अपेक्षा काळसिद्धेश्वर स्वामीजींनी व्यक्त केली। यावेळी सरपंच रुपाली कुसाळे, उपसरपंच वैजनाथ गुरव यांच्यासह वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन, कोल्हापूर अर्थ वॉरियर्स, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, मेघराज कॉलनी, मास्टर गुरुकुल, श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, एबीपी स्पोर्ट्स, स्वराज्य मर्दानी अखाडा, जय जिनेंद्र तालीम, झेडक्रॉक ग्रुप, महर्षी पतंजली योग अँड रिसर्च फाउंडेशन या संघटनांचा सहभाग होता।